वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मराठी विषयाचे स्पष्टीकरण कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठटाचन कसे काढायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य आहे स्पष्टीकरण कौशल्य, वर्ग 8वी, विषय मराठी, घटक आहे संतवाणी, उपघटक आहे अभंग संत तुकाराम महाराज, वेळ आहे 5 मिनिटे, दिनांक लिहून घ्यायची। सुरुवातीला शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना प्रस्तुत अभंगाचे रचनाकार संत तुकाराम महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार प्रारंभिक विधान। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा, शिक्षक प्रस्तुत अभंगाविषयी थोडक्यात माहिती सांगतात। प्रस्तुत अभंगात शब्दाचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात, उपकौशल्य येणार स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक अभंग वाचून दाखवतात। आम्हा घरीपासून तर शस्त्रे यत्ने करूपर्यंत आणि त्याचा अर्थ सांगतात। आमच्या घरी फक्त शब्दरूपी रत्ने हेच धन आहे। आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे। समाज प्रबोधनासाठी स्वतःचे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो। कधी अत्यंत परखड तर कधी मृदू शब्दांचा वापर करतो। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजून घेतात। उपकौशल्य येणार, स्पष्टीकरण दुवा आणि उदाहरण। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक अभंग वाचून त्याचा अर्थ सांगतात। त्यापुढील अभंग शिक्षक वाचतात, शब्दांची आमुजापासून तर धन जनलोकापर्यंत आणि त्याचा अर्थ सांगतात। शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे। समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो, म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजून घेतात। उपकौशल्य येणार, स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुन्हा शिक्षक अभंग वाचून त्याचा अर्थ सांगतात। शिक्षक तुका म्हणे पहापासून तर पूजा करूपर्यंत अभंग वाचतात आणि त्याचा अर्थ सांगतात। शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहे, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी समजून घेतात आणि उपकौशल्य येणार, स्पष्टीकरण दुवा। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अशा प्रकारे संत तुकाराम महाराज यांनी विविध उदाहरणे देऊन शब्दांचे महत्त्व पटवून दिलेले आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात, उपकौशल्य येणार, नियोजित पुनरावृत्ती। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, तर आज आपण संत तुकाराम महाराज रचित अभंग अभ्यासलेला आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात, उपकौशल्य येणार, अंतिम विधान।